लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा भाग चालू करण्याआधी प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या भागात आपण बघणार आहोत, संगीता मागचा आठवून एकदम नाराज असते. तेव्हा काजल तिला चीअरअप करते आणि म्हणते, आपली कलाताई ना एकदम झकास आहे, म्हणून आता तू ना टेन्शन नको घेऊ बरं. आणि त्यावर संगीता पण हसते. इकडे चांदेकर मेन्शनमध्ये एकदम हसीखिळीचं वातावरण असते. सोहम अद्विकला चिडवत असतो, तर रजनी त्याला म्हणते, अरे तो किती व्यवस्थित काम करतो, तो नसता तर एवढं सगळं झालंच नसतं बघ. आबा पण अद्विकचं कौतुक करतात. बाहेर कला माती मळताच तिला मागच्या वर्षीचं सगळं आठवते. अद्विक आणि तिचं भांडण, नैनाने तिला न ओळख दाखवणे, तिच्या आईचं सगळं आठवतं. नंतर हॉलमध्ये अद्विक म्हणतो, आबा आपण मेन्यू काहीतरी चांगला ठेवला यावर्षी तर. त्यावर सगळे हो म्हणतात. सगळेजण आपापले मत मांडत असतात. तेव्हा सरोज म्हणते, आबा यावर्षी आपल्याला पास पण एकदम व्यवस्थित ठेवावे लागतील. तेव्हाच तिथे कला येते व कला तिचं मत मांडते की आबा जर ह्यावेळेस आपण पासच नाही ठेवले तर. त्यावर सरोज आणि तिचे खूपच भांडण होते. सरोज तिला म्हणते, तू चांदेकर नाही आहेस म्हणून तू काय सुचवू नाही शकत. तेव्हा कला म्हणते, मी एक सर्वसामान्य म्हणून सुचवते. यावर त्यांचे खूप सारे वाद होतात. नैना पण म्हणते की आपण जर पास ठेवले तर हे एक जनरल फंक्शन होऊन जाईल आणि सगळ्यांना घरात घेणं हे किती अनसेफ आहे तुला कळतं आहे का. अद्विक पण यावर म्हणतो, खरंच आहे, जर सगळ्यांना केलं तर मंदिरातल्या प्रोग्राममध्ये ना आपल्या ह्याच्यात काय फरक राहणार आहे. आणि इथे फक्त कोल्हापूरमधूनच नाही तर बाहेरून पण खूप सारे प्रतिष्ठित व्यक्ती येतात. पण कला कोणाचंच न ऐकता तिचं मत मांडतच असते की सगळ्यांचा भक्तीचा प्रश्न असतो. आणि मी बघितलं आहे सगळे किती उतावळे असतात देवी आईच्या दर्शनासाठी आणि आपण सगळे एकच आहोत. तेव्हा सरोज तनतन उठून तिच्या जवळ जाते आणि तिला म्हणते, तू काहीही बोललीस, कितीही ओरडून सांगितलं तरी इथं तुझं मत कोणीच ऐकणार नाही आहे, म्हणून तू तुझं तोंड बंद ठेव. पण कला तरीही ऐकत नाही व तिचं मत मांडतच असते एकदम की आपण देवी आईसमोर सगळे सारखेच आहोत. त्यांचं तीर्थ हे आपण सगळे एकदाच ग्रहण करतो. पण ती ऐकत नाही. ती सांगतच असते की सरोज एकदम हायपर होऊन तिला मारायला जाते. पण तिचाच साडीत पाय अडकून ती पडते आणि सगळ्यांना वाटते की कलाने तिला ढकलले. अद्विक तिला उठून खुर्चीवर बसवतो व पाणी वगैरे देऊन कलाकडे येतो आणि तिला खूपच जाब विचारतो की तू माझ्या आईचा अपमान केलास वगैरे. नंतर कला म्हणते, तू पागल झाला आहे का, मी कशाला धक्का देईल आणि का देईल. पण मग अद्विक कोणाचंच ऐकत नाही. नंतर अद्विक आबांना पण म्हणतो, आबा बघा हिने काय केलं. तेव्हा आबा म्हणतात, मलाही वाटलं होतं सुरुवातीला की कलाने धक्का दिला, पण मग कला अशी करूच शकत नाही, तिच्यावर असे संस्कारच नाही आहेत. हे सगळं सरोज फक्त शांत मनाने बसून ऐकत असते, ती काहीच बोलत नाही. अद्विक म्हणतो, मी माझ्या आईचा अपमान सहन करणार नाही. तू आज जे केलं आहे ना त्यासाठी तुला माफी नाही. आजच्या भागात एवढेच. तर तुम्हाला काय वाटते, अद्विक काय निर्णय घेईल आणि त्याला समजेल का की सरोज खरं बोलेल की कलाने तिला धक्का दिला नाही आहे. हे मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा भाग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.